नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ, तुमचा आवडता व्हिडिओ, तुमचा आवडता प्रश्न घेऊन आलोय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या टाईपचे प्रश्न जे आहेत प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. तर बघूया हा नवीन प्रश्न बघूया. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. पहिला पर्याय 17/23, दुसरा पर्याय 27/33, तिसरा पर्याय 37/43, चौथा पर्याय 47/53. हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. इथे आपल्याला आयडियाच वापरायचे आहेत. जास्त काहीही काम करायचं नाही. काही सेकंदामध्ये हा प्रश्न मी सोडवून दाखवतो. बघा, फक्त काय काम करायचं आहे हे बघा. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे अंश आहे, छेद आहे. अंश आणि छेदामध्ये जो गॅप आहे तो बघूया. इथे 17/23 6चा गॅप आहे. मग तो नंबर मायनस असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या ते आपण नंतर बघूया. पहिल्यांदा या दोन्हीमध्ये 6चा गॅप आहे, हे क्लिअर झालं. ह्या दोन्ही नंबर मध्ये पण 27 आणि 33 मध्ये 6चा गॅप आहे. इथे पण 37 आणि 43 मध्ये 6चा गॅप आहे. आणि इथे 47 आणि 53 मध्ये हा पण 6चा गॅप आहे. आता दुसरा करायचा बघा. अंश आणि छेदचे नंबर बघूया आपण. अंश इथे प्रत्येक ठिकाणी अंशचा जो नंबर आहे तो स्मॉल नंबर आहे. अंश इथे लहान संख्या आहे. इथे 17 नंबर आहे, हा लहान नंबर आहे. इथे 23 नंबर आहे, हा मोठा नंबर आहे. ओके. पुढे 27 नंबर आहे, लहान संख्या. 33 मोठी संख्या. ओके. अंश लहान आहे, छेद मोठा आहे. इथे अंश लहान आहे, छेद मोठा आहे. इथे अंश लहान आहे, छेद मोठा आहे. इथे अंश लहान आहे, छेद मोठा आहे. ठीक आहे. आता यामध्ये प्रत्येक ठिकाणी 6चा गॅप आहे. अंशामध्ये जो काय नंबर आहे आणि छेद संख्येतील नंबर यामध्ये गॅप आहे तो 6चा गॅप आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अंश लहान आहे आणि छेद. बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इथे फक्त एकच काम करायचं. छेद संख्या बघा. ज्या ठिकाणी छेद संख्या मोठी आहे तो पर्याय हा करेक्ट आहे. तो पर्याय हा करेक्ट आहे. ओके. कारण इथे जो गॅप आहे या अपूर्णांकामध्ये दिलेल्या अपूर्णांकामध्ये जो गॅप आहे तो 6चा गॅप आहे. ओके. तर बघा 23, 33, 43, 53. छेद संख्या मोठी आहे चौथ्या पर्यायामध्ये, म्हणून इथे चौथा पर्याय हा करेक्ट आहे. काहीही बाकी तुम्ही नाही केले तरी चालेल. इथे फक्त अंश आणि छेद संख्येमध्ये जो गॅप आहे तो गॅप बघा, त्याचा डिफरन्स बघा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी छेद संख्या मोठी आहे तो पर्याय हा करेक्ट असेल. तर या टाईपचे व्हिडिओज, या टाईपच्या आयडियाज, ट्रिक्स पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.